साडी रियूज प्रोजेक्टमध्ये आपली 12वी साडी, धोती पॅन्ट आणि त्यावरती टॉप बनवलेला आहे। साडी बघा काहीतरी अशी होती, त्याचा जो पदर आहे त्यावरती असा पिंक कलरचा कापड होता आणि पूर्ण साडी येलो कलरवरती अशा ब्लॅक कलरमध्ये डॉट्स होत्या। कटिंगला सुरुवात करूया। जो पदर आहे तो मी आधी कापून घेतला टॉप बनवण्यासाठी। हा कटिंग व्हिडिओ आहे, स्टिचिंग व्हिडिओ उद्या येईल। आता कुर्ताला सुरुवात करूया। त्यासाठी मी आधी एक लाईन ड्रॉ करून घेतला, लाईन आखून घेतला। त्याच्या खाली पूर्ण उंची 30 आहे, पण याच्यावरती मी फक्त 28 घेतलंय। साडीच्या कापडावरती 30 इंच घेईन। मुंडा खोली 7.5 इंच, कमर उंची 15 इंच आणि वरून खाली मार्क केलेलं आहे 21 इंचांवरती साईड उंची, साईड कटसाठी। तिकडे छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच घ्यायचं आहे। खाली कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच आणि सीटचा चौथा भाग प्लस 1 इंच अशी मापे टाकून घ्यायची आहेत आणि रेषा आखून घ्यायच्या आहेत। तिन्ही माप आपल्याला भेटले ते तिन्ही माप आधी जोडून घेऊयात आणि बाहेर सिलाई मार्जिन सोडूया। जिकडे सीटचं माप आहे तिकडे फक्त 1 इंच बाहेर सोडायचं आहे। 7.5 शोल्डर, खालीही 7.5 घ्यायचं आहे आणि दोन्ही मापे जोडून घेऊया। ते 4.5 गळा रुंदी घेतलेला आहे बोटनेकसाठी। खाली थोडं शोल्डर उतार द्यायचे 5 इंच किंवा अर्धा इंचांवरती। 4.5 वरतीच मी पुढचा गळा मार्क केलेला आहे, गोल आकार दिलेला आहे गळ्याला। त्याचा मध्य काढायचा आणि जिकडे शोल्डर उतार दिलाय तिथून जॉईंट करायचं आहे। 1.5 इंचांवरती मागचा मुंडाचा आकार द्यायचा आहे आणि 1 इंचांवरती पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे। खाली पन्न्याच्या इथे जिथे सीटच्या तिकडे घेतले तेवढंच मार्क करायचं आहे आणि बाहेर 1 इंच मार्जिन सोडायचे। दोन्ही मापे जोडून घ्यायचे आहेत। कुर्ताचा इथे जो आपला टॉपचा जो माप आहे तो इथे टाकून झालेला आहे। कटिंग करून घेऊया। दोन्ही साईड भेटेल, कारण हा जो कापड आहे तो 4 फोल्ड केलेला होता, 4 घडी। मग 2 भेटले आपल्याला, 2 पुढचा आणि मागचा 2 भाग। पुढचा मुंडा कट केला, गळा कट केला। आता मागचा जो गळा आहे तो 3 इंचांवरती राऊंड शेपवरती ड्रॉ केलेला आहे। त्याच्या खाली 4.5 इंच परत घ्यायचे हुकसाठी। कटिंग करून घेऊया। त्याच्या खाली 4.5 इंच सरळ कट करायचे, नंतर असं दिसेल। दोन्ही जे आहेत अस्तरचा भाग तो मी कापडांवरती ठेवून कट करून घेतलेला आहे, अर्धा इंच जास्त सोडून कापड। आता जो फ्लावर दिसतोय ना, जो फूल आहे तो गळ्याच्या मधोमध येण्यासाठी मी बघा कसं ठेवते ते, बाह्यांच्या मधोमध येण्यासाठी दोन्ही फूल मी एकावरती एक ठेवले आणि बरोबर मधून ते फोल्ड केला, म्हणजे माप टाकल्यानंतर तो माझ्या बरोबर हाताच्या मध्ये येईल, दोन्ही हातांच्या तिकडे। वरती मी एक लाईन ड्रॉ केलंय, पूर्ण उंची प्लस अर्धा इंच घ्यायचंय। तिथून खाली पूर्ण उंची प्लस अर्धा इंच असं मार्क केलेलं आहे आणि खाली परत 1 इंच मार्क केलंय फोल्ड करण्यासाठी। खाली 3.5 इंचांवरती मुंडा उतार घेतला आणि तिथून पुढे टॉपला घेतलेली मुंडा खोली 7.5 ते मार्क केली आहे। पुढे मार्जिन टाकले आणि 1.5 इंच आतमध्ये, कारण मुंड्याचा शेप देण्यासाठी। दोन्ही जे पॉईंट आहे ते वरती जोडून घेऊया आणि जो मुंड्याचा आकार आहे तो काढूया। पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो थोडा खोल येणार। खाली दंडघेरच्या निम्मे घ्यायचे आणि परत अजून मार्जिन सोडायचं आहे। खाली जे 1 इंच सोडले ते आधी फोल्ड होणार ते नंतर, आणि जेवढी पण आपली बाही आहे तेवढी राहणार। कटिंग करून घ्यायचं आहे। काही समजलं नसेल, काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी तिकडे सांगेन। नंतर बाही दोन्ही बाह्या खोलून पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे। नंतर बघा जे दोन्ही फुलं आहेत ना ते बरोबर आपल्या हाताच्या मधोमध येतील। ठेवतानाच ते तसं कापड नीट ठेवायचं आहे, हे बघा असं येतील नंतर ते। ती पॅन्टची कटिंग बघूया। वरती मी 7 इंचांवरती नेपा वजा केलेला आहे आणि पूर्ण उंची घेतलेली आहे। पूर्ण उंची मी इथे 43 वरती मार्क केलेलं आहे आणि तिथून पुढे मी बॉटम ड्रॉ केलेलं आहे। तिथून सरळ रेष ड्रॉ केलेलं आहे। ह्याची जी घडी आहे ना कापडाची ती सेम तशीच ठेवायची, जसं आपण चुडीदारसाठी ठेवतो तसं। नंतर 7 इंचांवरती वजा करून मी 16.5 वरती माझा जो क्रॉच लेंथ आहे आसन तो ड्रॉ केलेला आहे। 1.5 इंच आतमध्ये घेऊन क्रॉचच्या लेंथसाठी माप द्यायचं आहे। नंतर त्या साईडला 4 इंचांवरती 1
आणि 3 इंचांवरती 1 अशी 2 मार्क्स करून राऊंड शेप द्यायचे आहे. तिकडून आपले प्लेट्स द्यायला सुरुवात होतील. कटिंग करून घ्यायचं आहे. धोती पॅन्टची कटिंग एकदम सोपी आहे. चुडीदारला जसं आपण ठेवतो कापड फोल्ड करतो तसंच करायचं आहे. फक्त बदल एवढं करायचं की चुडीदारला त्या साईडने आपण मापे टाकतो, धोती पॅन्टला ह्या साईडने मापे टाकायचे आहेत. कटिंग करून झालेलं आहे. साडीच्या कापडाची कटिंगसुद्धा तशीच करायची आहे. आधी साडीचं कापड मी ठेवून घेते. साडीचं कापड मी 2 फोल्ड करून परत असं एक त्रिकोण आकारामध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर अस्तरचं कापड त्याच्यावरती ठेवते. आपण चुडीदार पॅन्टला कसं करतो सेम तसंच घडी करायची आहे. फक्त चुडीदार पॅन्टला आपण ह्या साईडने जिकडे त्रिकोण आलेला आहे त्या साईडने आपण मापे द्यायला सुरुवात करतो. धोतीला त्या साईडने मापे टाकायला सुरुवात करायची आहे. अर्धा इंच सोडून कटिंग करून घेतलेलं आहे. फक्त एवढंच कटिंग आहे धोतीचं. खूप इझी आहे. काही डाऊट असेल तर कमेंट्समध्ये विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग बघूया. थँक्यू.